5 राज्यांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा झाला. मतदान देखील झाले आणि निकालही लागले. परंतु ज्या आमदारांना पश्चिम बंगालच्या लोकांनी निवडून दिलंय ते किती शिकलेले आहेत, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने नुकताच एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. पश्चिम बंगाल विधानसभा 2026च्या 292 विजयी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर जे समोर आलं आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज आपण बंगालच्या सत्तेत बसलेले हे प्रतिनिधी नेमके कोण आहेत हे पाहणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भारतीय राजकारणातील सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी म्हणजे राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरण. एडीआरच्या अहवालानुसार 2026च्या निवडणुकीत निवडून आलेल्या 292 आमदारांपैकी तब्बल 65% अर्थात 190 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. 2021 मध्ये ही संख्या 49% म्हणजेच 142 आमदार इतकी होती. याचाच अर्थ असा की 5 वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हे नुसते गुन्हे नाहीत, तर 58% म्हणजे 170 आमदार अशा गंभीर गुन्ह्यांचा सामना करत आहेत ज्यात 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 2021 मध्ये हा आकडा 39% होता. वर्तमान आमदारांपैकी 14 आमदारांवर हत्येचे गुन्हे आहेत. 54 आमदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. 63 आमदारांवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 आमदारांवर बलात्काराचा आरोप आहे. आता पाहूया कोणत्या पक्षात किती गुन्हेगार आमदार आहेत. भाजपच्या 2026च्या विजयी उमेदवारांपैकी तब्बल 152 अर्थात 74% आमदारांनी स्वतःवर गुन्हे असल्याचे जाहीर केले आहे. गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीतही भाजपचे 68% आमदार यात आघाडीवर आहेत. टीएमसीच्या 80 पैकी 34 आमदारांवर म्हणजेच 43% आमदारांवर गुन्हे आहेत. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण 31% आहे. तर आम जनता उन्नयन पार्टी सीपीआयएम आणि ऑल इंडिया सेक्युलर फ्रंटच्या सर्वच्या सर्व विजयी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या गर्दीत काँग्रेसचे दोन्ही विजयी आमदारांवर एकही गुन्हेगारी खटला नाही. राजकारण आता गरिबांचे राहिलेले नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. एकूण 292 आमदारांपैकी 178 म्हणजेच 61% आमदार करोडपती आहेत. 2021 मध्ये हे प्रमाण 54% होते. बंगालच्या एका आमदाराची सरासरी संपत्ती आता 3.73 कोटी रुपये इतकी झाली आहे, जी गेल्या वेळी 2.53 कोटी रुपये होती. जरी संख्या कमी असली तरी काँग्रेसचे 2 आमदार सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांची सरासरी संपत्ती 17.92 कोटी रुपये इतकी आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची सरासरी संपत्ती 5.36 कोटी रुपये. भाजपच्या आमदारांची सरासरी संपत्ती 2.72 कोटी रुपये. तर सर्व आमदारांची एकत्रित संपत्ती मोजली तर ती 11,019 कोटी रुपयांच्या घरात जाते. पश्चिम बंगालच्या जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी किती शिकलेले आहेत, तर 63% आमदारांकडे पदवी आहे, अर्थात ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा अधिकचे शिक्षण आहे. 32% आमदार 5वी ते 12वी पर्यंत शिकलेले आहेत. एक आमदार असेही आहेत ज्यांनी स्वतःला निरक्षर घोषित केले. राजकारणात तरुणांचा टक्का अजूनही कमीच आहे. 63% आमदार हे 41 ते 60 या वयोगटातील आहेत, तर केवळ 16% आमदार 40 वर्षाखालील आहेत. 3 आमदार तर 80 वर्षांच्या पुढचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री महिला असतानाही महिला आमदारांची संख्या घटली आहे. 292 पैकी केवळ 37 महिला निवडून आल्या आहेत, ज्या एकूण लोकप्रतिनिधींच्या 13% होतात. 2021 मध्ये हे प्रमाण 14% होते. नारी शक्तीचा नारा देणाऱ्या पक्षांनी महिलांना तिकीट देण्यात आणि त्यांना निवडून आणण्यात म्हणावे तसे यश मिळवलेले नाही. हा होता 2026च्या बंगाल विधानसभेचा लेखाजोखा. 65% गुन्हेगारी पार्श्वभूमी, वाढती संपत्ती आणि महिलांचा घटता टक्का ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा नाही का? आपण ज्यांच्या हातात सत्ता देतो ते सेवक आहेत की शक्तिमान? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट देणं पक्षांनी बंद करावं का, यावर नक्कीच विचार केला जाऊ शकतो.